अभंग क्रमांक 248. तुझविन वाणी अनिकांची थोरी, तरी माझी हरी जीवा झडो. तुझविन चित्ता आवडे अनिक, तरी हा मस्तक भंगो माझा. नेत्री अनिकासी पाहीन आवडी, जातो त्याची घडी चांडाळ आहे. कथामृत पान न करीती श्रवण, काय प्रयोजन मग यांची. तुका म्हणे काय वांचून कारण, तुझ एक क्षण विसंबता. अर्थ. हे हरी, तुझ्या वाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करील, तर माझे जीवा झडो. देवा, माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरी काही आवडत असेल, तर माझे मस्तक फुटून जावो. तुझ्या वाचून जर माझ्या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाला आवडीने पाहिलं, तर त्याच वेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होवो. माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही, तर मग त्या कानांचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुला मी एक क्षणभर जरी विसरलो, तरीही देवा तसे जगण्याला काय अर्थ आहे. अभंग क्रमांक 249. भावधरी तया तारेल पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुंस, खापरा परीस काय करी. निंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीस तैसी फळे इति तया. तुका म्हणे व्रज भंगी एक वेळ, कठीण हा खळ तया होणी. अर्थ. ज्याच्या मनात खरा भाव असेल, तर त्याला दगडही तारू शकेल, पण दुर्जनाला वळविणे सज्जनाला शक्य नाही. कुत्र्याचे शेपूट किती सरळ केले तरी ते सरळ होत नाही, आणि खापरापुढे परीस काय करू शकेल. कडुलिंबाच्या झाडाला जरी साखरेचे आळे केले, तरी जसे बीज असेल तसेच फळ येणार. तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळेस वज्राचेही तुकडे करता येतील, पण दुर्जनाचे मन अतिशय कठीण आहे.